कीर्तन सांग होय अंग हरी रूप.
पाहता गोवडी
अष्टावडी करीती नामाचे चिंतन घडी कानोबाचे ध्यान आली द्या विडाई दावे वळत्या मागे गाई करीती नामाचे चिंतन घडी कानोबाचे ध्यान एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला करीती नामाचे चिंतन घडी कानोबाचे ध्यान प्रारंभी विनंती करो गणपती विद्या दया सागरा अज्ञान तुहरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता भूतोषवी आधार दया पुली चौपाळुनिया भली वरी बैसव पावले श्री गुरूंचे नमो सुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदाय तपत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपा शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाभम जगन निहित पानी मंडनम मंडनानां तरुण तुलसी माला कंदरम कंज नेत्रम सदय धवलासं विठ्ठलं चिन्तयामि अलङ्कापुरीयम्य सिंहासनस्थं पराम्भोज तेजस्फुरदिक्प्रदेशं विजिन्द्रादिदैवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नागनाथ घाटावरती ब्रह्म सवेसी रेडा बोलविन्या श्री ज्ञानेश्वरासी श्री ज्ञानेश्वरासी सूक्ष्म शक्ती स्वरूपे संचार केला नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि सुगं शिरसा गुरुन्तं महिं न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथा वाच सर्वसुमतिपरिणामावधिगृह्णन्
ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माता नवी फूल अश्वत्थ वृक्षास आले जिथे गीत ओवी सवे वेद झाले तुझ्या शब्द शब्दात सायुज्य नाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माता तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शनी लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा सामर्थ्याने गजाननाचा सामर्थ्याने गजाननाचा संकट जाई मागा करीती नामाचे चिंतन घडी कानोबाचे ध्यान कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत श्री संत श्रेष्ठ ज्ञानाचा सागर भक्ती सागर वैराग्याचे शिखर असणारे श्रीमंत ज्ञानवंत कृपावंत ज्या संतांच्या अभंगवाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता अग्नीची दिव्यता वेदमंत्राची पवित्रता गंगेची सुचिता आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे असे देवमान्य संत संत मान्य संत जगतमान्य संत संत सम्राट विश्ववंद जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज श्री महाराजांचा चार चरणाचा भगवत साधनेचा परिपाक जीवनामध्ये झाल्यानंतर ईश्वराकडून साधकाला मिळणारा प्रसाद किती उच्च कोटीचा असू शकतो याचा एक भाव या अभंगातून आपल्या समोर काल्याच्या प्रसंगातून मांडतात विठ्ठल मला या गोष्टीची चांगली जाणीव आहे की मला थोडासा उशीर झालेला आहे तुम्हाला माझी अर्धा पाऊण तास वाट पाहावी लागली पण मी तब्बल तारीख घेतल्यापासून इतक्या दिवसापासून तुमची वाट पाहतोय त्याच्यामुळे तुम्ही त्या श्रमात मी तुमची वाटच बघत होतो कधी भेटाल सिन्नर तालुक्याच्या वतीने भगवान बाबा उत्सव समितीच्या वतीने आणि संबंध सिन्नर तालुका वारकरी बांधवांच्या वतीने यांच्या संयुक्त विद्यमाने भगवान बाबा स्मृती सप्ताह या ठिकाणी गेल्या 2 वर्षापासून होतोय आणि यंदाचे 3रं वर्ष आहे 3ऱ्या वर्षामध्ये पदार्पण करीत असताना अगदी माझ्याकडे पहिलीच आलेली कीर्तनाची सेवा पण शेवटी मिळाली पहिल्यांदाच भेटली पण कुठली शेवटची आपल्या व्यवहारामध्ये शेवटच्याला किंमत नाही पण परमार्थामध्ये शेवटच्याला भलतीच किंमत आहे जे शेवटी मिळतं तो प्रसाद असतो
आहे की नाही? आणि आज ते प्रसादाचं कीर्तन माझ्याकडे आपल्या सगळ्या मंडळींच्या वतीने आलेलं आहे. खरं तर ते प्रसादाचं कीर्तन मी पहिल्यांदा घ्यायला नाहीच म्हणत होतो की आपल्याला मला तुम्ही कशाला, कारण मला ते प्रवासातही बसत नव्हतं. बुलढाणा खामगाव कुठं तिथून सकाळचं कीर्तन इथं, म्हटलं मला त्रास होईल रात्रभराचा प्रवास. पण आदरणीय कैलास महाराज तांबे, उत्तम महाराज गोडखे, आदरणीय योगेश महाराज, ही सगळी मंडळी हट्टाला पेटून आणि त्यांच्या विशेष प्रेमामधनं मला इथे महाराज येणं भाग पडलं. मुक्ताईची सेवा म्हणून इथं येण्याचं सौभाग्य माझ्या पदरामध्ये येत आहे. तुम्हा संत सज्जनांच्या सेवेचा हा खूप चांगला सुयोग माझ्या जीवनामध्ये घडून आलेला आहे. इथं उपस्थित गुणीजन, गायक, वादक, महाराज मंडळी, समोर बसलेले अनेक गुरुवर्य महाराज मंडळी आहेत. सगळ्यांची नाव मला पाठ नाही. उजव्या हाताला ज्यांचा पखवाज आपण ऐकतो आहे ते आदरणीय आमचे मित्र गुंड आहेत. आदरणीय गुंडाच्या आधीचा एका विकास केलाय त्यांनी, पण कशाचा ऐसा भक्तराज गुंडा त्याचा तिही लोकी झेंडा. पारमार्थिक साधनेमध्ये अत्यंत विकास थोड्याशा कमी वयामध्ये ज्यांनी साधला असे विकास महाराज आहेत. डाव्या हाताला साक्षात बैरागी उपस्थित आहेत. काल्याच्या कीर्तनाला बैरागी असू नये. इथं भगवान शिव सुद्धा बसले आहेत कुठेतरी, कुठं दिसणार नाही म्हणून यांच्याकडे बघायचं. हे बैरागी आहेत. जोगी आज त्या रूपाने काल्याचा प्रसाद सेवन करण्याकरता, वैद्यबाबांची सेवा करण्याकरता, पखवाजाची सेवा म्हणजे वैद्यबाबांची सेवा आहे की. आदरणीय श्रीवत महाराज मंडळी आहेत. वादकच उभे आहेत असं नाही, काही वादक बसलेले सुद्धा इथं उपस्थित आहेत. अनेक महाराज मंडळी आहेत. मला गायला साथीला लाभलेले आदरणीय संभाजी महाराज आहेत, आदरणीय गणेश महाराज परियार आहेत, अनेक सगळी महाराज मंडळी आहेत, योगेश महाराज वगैरे. आणि सगळ्यात महत्वाचं या मंडपाला ज्यांच्यामुळे शोभा आहे ती सगळी वारकरी शिक्षण संस्थेची ही बाल गोपाळ टाळकरी मंडळी आहेत. उद्याचं आपलं भविष्य आहे. आमच्या खांद्याला खांदा लावून आमच्यासारख्याला एखाद्याला उभं करावं आणि या सगळ्यांनी मागे उभं राहावं, हीच तर वारकऱ्यांची परंपरा आहे महाराज. जगाच्या पाठीवर असा एकमेव देश आहे ज्यानं जगन्नाथपुरीच्या कोट्यावधीच्या यात्रेत आणि श्रीराम वैकुंठ नगरी पंढरपूरच्या लाखो लोकांच्या जनसमुदायात एका चंद्रभागेत मलमूत्रामध्ये स्नान करून सुद्धा जगाला प्रेमाचा आणि समतेचा संदेश दिला. त्या राष्ट्रात आपण राहतो. हा प्रसाद या वारकरी संप्रदायानेच या जगताला, या विश्वाला दिलेला आहे. आणि त्या प्रसादाचे आपण सगळे साधक मंडळी आहे. बऱ्याच गावची मंडळी इथं उपस्थित आहेत. आदरणीय धीरज शेठ उपस्थित आहेत ज्यांच्या आमच्यावरती विशेष प्रेम आहे. प्रमोदजी आंबेकर आहे. मुक्ताबाईच्या पादुका, मुक्ताईंच्या समाधी सोहळ्याला, निवृत्तीनाथांच्या पादुका आणायला त्यांचा महत्वाचा हातभार. दरवर्षी आईसाहेबांच्या समाधी सोहळ्याला जातीनं उपस्थित असतात. त्यांचं विशेष मला कौतुक वाटतं. प्रमोदजी आहेत, ज्ञानोबा हंडारे आहेत, सोमनाथजी आहेत, या सगळ्यांबद्दल कृतज्ञता समर्पित करतो. अधिक वेळ विस्तारामध्ये न घालवता लवकरात लवकर माझ्या चिंतनाकडे येतो. विठ्ठल आजचं जे कीर्तन आहे, मी 3दा शब्द बोलून गेलो. हे कीर्तन कशाचं आहे? प्रसादाचं कीर्तन. या कीर्तनाला प्रसादाचं कीर्तन म्हणतात. वैकुंठवासी भुलेबाबांच्या मुखातलं वाक्य आजही मोठी माणसं बोलतात, प्रसाद असतो प्रसन्नता. भुलेबाबा म्हणायचे प्रसादाने मनुष्याचं जीवन पूर्ण होतं. प्रसादे सर्व दुःखाना, सगळे दुःख निवृत्त होतात त्या प्रसादाने. प्रसादाने समाधान मिळतं. पण कुठलाही प्रसाद नाही. मानवी जीवनामध्ये प्रसादाच्या दिशेनं मनुष्याची धाव. जिथे मिळेल तिकडे माणसं पळापळी करतात. जिकडे मिळतं ना तिकडेच जावं वाटतं. जिथं काही मिळत नाही तिथं माणसाला प्रयत्न सुद्धा करावे वाटत नाही. संत परंपरेमधले अनेक उदाहरणं देता येतील. तुळशीची या झाडा दुरोणीनं धापे शिंतोडा. नाथ महाराज बोलतात तुळशीची या झाडा दुरोणीनं धापे शिंतोडा. तुमच्या भागातलंच उदाहरण दिलंय बघा. तो द्राक्षाची या झाडा बुडा दुधाची लावी. त्याला जर कृषी अधिकाऱ्याने सांगितलं तुम्ही तुमच्या द्राक्षाच्या मुळाजवळ दुधाची कॅन होता, तो होते. कारण त्याला माहिती आहे एकदाच कॅन होतावी लागते. पण ओतलेलं जसंच तसंच वरून येतं. तुळशीला मात्र किती दिवस पाणी घातलं तर ती काही फळ देत नाही. फळ देत नाही हा विचार करणारी सुद्धा बरीच माणसं आहेत. पण तुळशी आधी घ्यायच्या अगोदर फळ देते.
हा आपण मुद्दा पाहत नाही. इतर झाड घेतल्यानंतर फळ देत असतील, पण जगाच्या पाठीवर एक वृक्ष आहे, एक झाड आहे, ती तुळशी काही न घेणाऱ्याला सुद्धा देत राहते. विठ्ठल तरी घरी माता पितरा धड बोली नाही संसारा. तो विश्वभरे आदरा मूर्ख जैसा. नाथ महाराज असं म्हणतात, घरी आई आहे, घरी बाप आहे, पिता स्वयंमेव नारायण, माता प्रत्यक्ष लक्ष्मी आपण. काय ओव्या आहे. ऐसे भावी ज्याचे मन सुपुत्र जातोय. अरे ज्याला आईला आई बापाला बाप म्हणावं वाटतं, त्याला मुलगा म्हटलं आपल्या परंपरेने. नुसता बापाच्या आणि आईच्या इस्टेटीवरती जगतो तो भाडेकरू असू शकतो, पण आईला आई म्हणत जगतो, बापाला बाप म्हणत जगतो. नवे नवे आईला साक्षात लक्ष्मी म्हणतो आणि बापाला साक्षात नारायणाचा अवतार म्हणतो. त्याला मुलगा म्हटलं या सनातन वैदिक हिंदू परंपरेने. त्याला जर मुलगा म्हणत असतील, पण तो मुलगा आज आई वडिलांशी बोलून आम्हाला काहीच मिळत नाही, त्यांची सेवा करूनही काही मिळत नाही, तो जगामध्ये व्हॉट्सअप वरती फेसबुक वरती रामकृष्ण हरी लिहितो, एखादा चांगला मेसेज पाठवतो, पण घरामध्ये मात्र त्याला आपल्या आईशी आणि बापाशी गोड बोलावं वाटत नाही. विश्वभरे आदरा मूर्ख जैसा. नाथ महाराज म्हटले तो जगातला नंबर 1 चा मूर्ख आहे. पण माझा मुद्दा असा आहे, नाथ महाराज म्हटले, प्रसाद मिळेल जिकडे काहीतरी मिळतं समाजाला, तिकडे धाव आहे मानवी जीवनाची. प्रसादाच्या दिशेनं जर धाव असेल तर तुमची माझी पारमार्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा प्रसादाच्या दिशेनं धाव. हा सप्ताह काल्याच्या या प्रसंगाकरताच असतो. इथपर्यंत यावेळेला तुम्ही विशाल महाराज खोले यांचं कीर्तन काल्याचं आहे हे पत्रिकेवरती वाचलं, त्यावेळेला तुम्ही काही वेगळी उपाययोजना या कीर्तनाबद्दल ऐकली असं काही नाही. या कीर्तनामध्ये तुम्हाला काय ऐकायचंय हे तुम्ही ठरवलेलं आहे आणि काय सांगायचंय हे मी ठरवलेलं आहे. कारण इतरत्र कीर्तनकार बंधनामध्ये असतो, पण काल्याच्या कीर्तनामध्ये विषयामध्ये नाविन्य नसतं. काला हा काला, काल्यामध्ये भगवान परमात्म्याच्या चरित्राचा अनुवाद झाला पाहिजे. त्याची अनुवाद हो गौडणीने जे केले, सदा सर्व काळ सदा सेव्या धन्य भागवती कथा किंवा धन्य हरी कथा, सदा ज्याचं सेवन करायचं ती हरीची कथा आज गायची असते. आजच्या कीर्तनाचं एक विशेष आहे महाराज, इतरत्र कीर्तनामध्ये सगळा समाज तृप्त नसतो, पण आजच्या कीर्तनात सगळे माणसं खुश असतात. रजोगुणी, तमोगुणी आणि सत्वगुणी. का? रजोगुणी माणसं तृप्त, तमोगुणी माणसं तृप्त. रजोगुणी तृप्त याच्याकरता की त्यांना भगवान परमात्म्याचं नवरसाचं शृंगार चरित्र ऐकायला मिळणार आहे. सत्वगुणी तृप्त, देवाचा प्रसाद मिळणार आहे. तमोगुणी का तृप्त? तमोगुणी एवढ्या कारणामुळे तरी तृप्तच आहे की गेल्या 7 दिवसापासून चालत असलेली कटकट उद्या तरी नाहीये. तिन्ही प्रकारातली लोक तृप्तच आजच्या कीर्तनामध्ये आहे. प्रसाद मिळवण्याकरता आपण विदेह मुक्ती आणि जीवन मुक्ती या 2 गोष्टी करता जर प्रयत्न करत असू, आपल्याला दोन्ही मुक्त्या मांडणार आहेत, पण जास्त प्राधान्य आपल्या जीवनामध्ये आपण जीवन मुक्तीला दिलेलं आहे. जो प्रसाद सेवन करून आम्हाला या मुक्तीपर्यंत जाता येतं, भगवंताचं चरण कमल धारण करता येतं, त्या अवस्थेला पोहोचता येतं, सुखाचा शेजार निवडता येतो, आनंदाच्या शिजेवरती पोहोचता येतं. ते सगळं देण्याचं सामर्थ्य जगाच्या पाठीवर एकाच प्रसादामध्ये, तो काल्याचा प्रसाद. विठ्ठल म्हणून इथं आल्यानंतर प्रत्येकाने अनुवाद ऐकावे. त्याची अनुवाद सदा सर्व काळ करोनिया. मग काला खाऊ आपण, काला शिवू, पण कधी अनुवाद झाल्यानंतर. हे सगळं झाल्यानंतर का हो, कोणी ऐकावं कृष्ण चरित्र आणि कोणी सांगावं. तुकोबांचा बराच मोठा अभंग आहे, पण महाराज बोलतात बघा, पंडित वाचक जरी झाला पुरता तरी कृष्ण कथा ऐके बाहे. पंडित वाचक जरी झाला पुरता, पंडित म्हणजे ज्यानं जगातल्या सगळ्या शास्त्राचा अभ्यास केला त्याला पंडित म्हणतात. जे सोप्यातलंही अवघड करतात त्यांना पंडित म्हणतात, पण जे अवघडाचंही सोपं करतात ना त्यांना संत म्हणतात. विठ्ठल विठ्ठल.
आमचे गुरुजी नेहमी ज्यांच्याकडे शिकलो ते असं म्हणतात, कीर्तनामध्ये दोन विषय असतात, ते दोन्ही विषय कीर्तनकाराने कीर्तनात कधी हाताळू नये. पहिला विषय अभ्यासाचा असतो आणि दुसरा विषय निरूपणाचा असतो. अभ्यासातून निरूपण साधायचं, पण अभ्यासाचा विषय निरूपणात आणायचा. अभ्यासाचा विषय जर तुम्ही कीर्तनात सांगायला लागले, अरे तुमचं वर्षाचे वर्ष चालले अभ्यास करून करून, आपल्यालाच तर ती कारण मीमांसा अजून कळत नाही. एका 2 तासाच्या कीर्तनामध्ये बसलेला श्रोता हा सर्वसामान्य वृत्तीचा सुद्धा असू शकतो. सगळीच माणसं त्या लेवलची नसतात. क्वचित लोकांना कळेल म्हणून काय आपल्या पांडित्याचं दिग्दर्शन प्रदर्शन मांडण्याकरता अवघडच मुद्दा सांगत राहावा. नाही, अभ्यासाचा विषय कीर्तनात सांगू नये आणि कीर्तनात सांगायचा विषय अभ्यासाच्या वेळेला पाठात सांगू नये. विठ्ठल हा जो यांच्या गावातला पंडित मूर्खातला पंडित, मूर्ख अगदी. आता हे विद्वान पंडित आल्यावर ते गावातले म्हटले, गाव तुम्ही काशीहून आले म्हटले, हो तुम्ही अभ्यास केला काशीला म्हटले, हो आमच्या गावात एक पंडित आहे, त्याला जर बोलावलं तर त्याची तुमची चर्चा आयोजित करू, त्या चर्चेतून आम्हालाही काहीतरी ज्ञान मिळेल, हरकत नाही म्हटलं, बोलवा गावातल्याला. आता या काशीच्या पंडिताला वाटलं यांच्या गावात कोणीतरी विद्वान असेल, आपल्या ज्ञानात भर पडेल, थोडासा सुसंवाद होईल, सुसंवादातून खूप काही शिकायला सुद्धा आपल्याला मिळेल. गावातल्याला बोलावलं. 2 नंबर 1चा मूर्ख बसला यांच्या शेजारी. का रे बाबा, वादाला सुरुवात करायची बघा पंडित, वादाला सुरुवात करायची, पण वादामध्ये जिंकलेल्याला काय मिळेल आणि हरलेल्याने काय द्यावं हे आधी ठरलं पाहिजे ना. जो हरेल, ज्याचा पराजय होईल वादामध्ये, त्याने आपली सगळी जवळची ग्रंथ समोरच्याला देऊन टाकायचे. कबूल म्हटले, हो का. विद्वानाला वाटलं आपण अभ्यास केला, याच्या जवळची काही नवीन ग्रंथ आपल्याला वाचायला मिळतील. त्या गावातल्याला काहीच येत नव्हतं, पण आता गावकरी म्हटल्यावर पहिला मान त्याला दिला. तो म्हटला, बोला तुम्ही, सुरुवातच चर्चेची तुमच्याकडून करा. त्या गावातल्याने काही शब्द असे बोलले जे कोणत्या भाषेची तारतम्य जुळत नव्हते. तो म्हटला, खख्खा खय्या मैया, खख्खा खय्या मैया. तो विद्वान म्हणले, का लय ग्रंथ वाचले, खख्खा खय्या मैया नाही सापडलं. खख्खा खय्या मैया आहे तरी काय. खूप वेळ विचार केला, नाही जमलं. आपले सगळेचे सगळे ग्रंथ त्या मूर्खाच्या ताब्यात दिले. ग्रंथ गेले याचं वाईट वाटत नाही, पण ताब्यात मूर्खाच्या गेले याचं वाईट वाटत होतं. हा घरी आला. या विद्वान पंडिताचा भाऊ लहाना मूर्खातला पंडित होता. म्हणजे काय जरा नाराज दिसतोय तू. म्हणे, हो गड्या, मूर्खाच्या ताब्यात ग्रंथ गेले. काय काय झालं. काही नाही रे म्हणे, कळत नवशाचे शब्द बोलला मी, त्याला काय उत्तर देऊ त्याच्यावरती मला काहीच कळालं नाही. काय म्हटला तो म्हटला, खख्खा खय्या मैया. शोधून अर्थ सापडत नाही, ह्याचा मी करू तरी काय. तो म्हटला, अरे ते गिऱ्हाईक आमचं आहे, काळजी करू नको, मी आणतो तुझे सगळे ग्रंथ. अरे म्हणे, 12 वर्ष शिकलो, जमलं नाही, तू काय आणतो घर बसल्या. अरे म्हणे, थांब. याने आपली लुंगी बिंगी लावली, गेला तिथे. 2-4 जण गावात दिवाण अशी नेमूनच दिले. आपल्या गावात कोण आलं, कोण कुठे गेलं, कोण कोण्या पार्टीचं काम करतंय, कोण फुटलंय, कोणाची पोरगी कुठे गेली, त्याची तर बहीण पडून गेली म्हणतात. ह्या सगळ्या बातम्या त्यांना माहिती असतात. तुम्ही जर पंढरीच्या वारीला गेले तर वर्तमानपत्र वाचायचं राहू द्या. आपल्या गावातल्या त्या बुद्धिमानाला एक फोन लावा, तुम्हाला सिन्नरचा इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र, समाजशास्त्र एका फोन मध्ये सांगेल तो सगळं. त्याने या सिन्नरचं, मी सिन्नरचं एक नाव घेतो तुम्हाला कळण्याकरता, ते गावच सिन्नर होतं असं काही नाही. सिन्नर तर विद्वानांची भूमी आहे. त्या गावामध्ये आल्यावर गावातल्यांनी विचारलं, गाव म्हणे बोलवायचं का त्याला, आमच्या गावात पंडित आहे, तुम्ही पंडित म्हणले, मी तर पंडित आहे, बोलवा. त्याच्याच करता आलं, हा लांबून आलो वादा करता. गावातल्याला बोलवलं, दोघांची चर्चा आयोजित केली. तोच पण ठरला, जो हारला त्याने सगळे ग्रंथ समोरच्याला द्यावे. पहिला मान गावकऱ्याला. आता त्याला दुसरं काही येतच नव्हतं. तो म्हटला, खख्खा खय्या मैया, खख्खा खय्या मैया म्हणता बरोबर याने इकडून पाठात सुरू केला. जोते जोतैया, बोवे बोवैया, सिंचे सिंचैया, उगे उगैया, बढ़े बढ़ैया, पोसे पोसैया, कटे कटैया, उड़े उड़ैया, पके पकैया, उसके बाद खख्खा खय्या. कमाल झाली म्हणे गड्या. पंडित माघारी फिरवले.
पण हा कुठला आहे? त्याला सगळे ग्रंथ आणले, दिले त्या ताब्यात. हा ते ग्रंथ घेऊन घरी आला. मोठा म्हणे 12 वर्षात मला जमलं नाही. हे जर सगळं तुझ्याजवळ होतं तर मी काशीला का गेलो? अरे हे तू शिकला कसं? तुला आलं तरी कसं? काय अर्थ काढला रे तू? काय नाही रे म्हटला. मी त्याच्या शब्दाचा अर्थ काढला. खखा खय्या मैया तू जेवला का? मला जो वाटेल तो माझ्या बुद्धीने अर्थ काढला. खखा खय्या मैया तू काही खाल्लं का? आता याचं उत्तर हो द्यावं लागेल, नाही तर नाही द्यावं लागेल. होई दिलं तरी हारतो आणि नाही दिलं तरी हारतो. कारण खक्का खय्या मैया हे 3 शब्द झाले. याचं उत्तर एक तर होत देता येईल, नाही तर नाही देता येईल. एकाच शब्दामध्ये दिलेलं उत्तर समाजाला मान्य नसतं. जो अति बोलतो, अवघड बोलतो, त्याचं समाजाला आवडतं. मी त्याच्या बुद्धीची ते सगळे त्याचं खेचून घेतला. मी आव किती येतो आणि मी त्याला ठरवलं, यानं जो प्रश्न विचारला उत्तर तर द्यायचं नाही, पण त्याची पार्श्वभूमी सांगायची. तो म्हटला कक्का कय्या मैया तू जेवलास का? मी त्याला जेवणाची पार्श्वभूमी सांगितली. ज्योते ज्योतय्या जमीन नांगरावी लागते. बोये बोया त्यात काही पेरावं लागतं. सिंचे सिंचय्या त्याला पाणी द्यावं लागतं. उगे उगय्या मग ते उगवायला लागतं. पोसे पोसय्या मग ते पोसवायला लागतं. मडे मडय्या उसके बाद कटे कटय्या कणीस कापावं लागतं. उडे उडय्या त्याच्यातून आसार उडवावं लागतं. सार शिल्लक फेकवावं लागतं. काढलेलं सार पके पकय्या उसके बाद आता ही चर्चा जशी आपल्या कीर्तनातला 4 मिनिट घेते ना, तशा या चर्चेने बऱ्याच लोकांचे आयुष्य गेले. म्हणून जगद्गुरु तुकोबारासारखा महात्मा म्हणतो, अनिक नये माझे मना, अनिक नये माझे मना, अनिक नये माझे मना, अनिक नये माझे मना. जे या ज्ञात अज्ञात सप्ताह करता सहकार्य करणारी मंडळी आहे त्यांना खरंच धन्यवाद. नयनरम्य सोहळा आयोजित केला आपण देखना डोळ्याची पार नाही फेडून जातील असा सोहळा. कीर्तनाला श्रोताही आहे पण 90% श्रोता टोपीवाला. तुम्ही एक न्याळा 90%. याचा अर्थ ज्यांच्या डोक्यावर टोपी नाही त्यांनी रस्ता धरावा असं नाही. तयार श्रोते काय तयार, गायक तयार, वादक तयार, आणि हे सगळं प्रक्षेपण आहे. त्या कॅमेरामन साई लीला लाईव्ह आहे. साई लीला मी ऐकून आहे यांचं नाव. मला असं वाटतं तात्यांची एक मुलाखत आली होती त्या चॅनल बद्दल. साई लीला तेच. साई लीला चॅनलला कोटी कोटी धन्यवाद. फार चांगलं कार्य तुमचं नाशिक जिल्ह्यामध्ये. आता सोशल मीडियावरती खरंच आनंद वाटतो महाराज. तुम्ही 5 वर्षा अगोदर गुगल उघडा, युट्यूब उघडा, अरे दुरून दुरून सुद्धा टोपीवाल्याचा फोटो दिसत नव्हता. जगात ज्या पाठीवर वैभव आहे, 7 समुद्राच्या पलीकडे सुद्धा युट्यूब उघडलं की इच्छा नसली कीर्तन ऐकायची तरी कीर्तनकाराचा फोटो तरी त्याच्या पुढे येतो आणि कीर्तन ही परंपरा त्याला करते. हे वैभव तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे
वारकऱ्यांचं. अरे आमच्या वैभवाला पाहून तू झुरतो. तुझं काय वैभव रे देवा? वैकुंठात तुला मानणारे, इथं तुला शिव्या देणारे सुद्धा देत नाही देवाला लोक शिव्या. पण वारकऱ्याला बोलायची ताकद नाही कोणाची, कारण आम्ही वैभवाचे मालक आहे. का वैभवाचे मालक आहे त्याची अनेक कारण उत्तर देता येतील. कारण असं आहे, अरे आमच्या जवळ देवा तुझं चरित्र आहे रे. तुझ्या चरित्राच्या आधारावर आम्ही आमचं अंतःकरण इतकं शुद्ध केलं की आता अपवित्र कर्म आम्हाला स्पर्श सुद्धा करत नाही. महाराजांनी त्याचा खुलासा एका वचनामधून केला. पुराणीचा इतिहास गोडरस सेविला, गोडरस सेविला, गोडरस सेविला. पुराणीचा इतिहास गोडरस सेविला. गोड रस सेविला. आम्ही त्या रसाचं सेवन केलं म्हणून आम्ही मोठे आहोत. मी तुम्हाला एक प्रमाण देऊन बाजूला आलो होतो. अनेक नये माझ्या मना हो का पंडित. तो पंडित जरी असला तरी माझ्या मनाला येत नाही. पंडित शब्दाचं चिंतन करत होतो. पंडित पुढे तुकोबऱ्यांचा शब्द आहे बघा. कृष्ण कथा कोणी ऐकावी. पंडित वाचक. वाचक म्हणजे पेपर वाचक. 18 पुराणांचं दररोज वेळेला वाचन आहे. प्रस्थांतर याच्या काय नजरेमध्ये तो झाला वाचक. आता वाचक मिळत नाही. आमचे गुरुजी म्हणतात वारकऱ्याच्या जीवनात 3 व असले पाहिजे. पहिला व वारी असली पाहिजे, दुसरा व वाचन असलं पाहिजे आणि तिसरा व व्रत असलं पाहिजे. वारी, वाचन आणि व्रत हे 3 व याच्या जीवनात आहे. जगाच्या पाठीवर जगण्याकरता त्याला कोणाच्याच दारात भीक मागायची गरज पडत नाही. इतकं वैभव सांगता. कोणी श्रीमंताच्या दरबारात त्यानं मला आपलं म्हणावं म्हणून हाजी हाजी करायकरता मानवी नवदे मिळालेला नाही. गुरुवारी राऊत बाबा बोलतात नेहमी अधिकार दुसऱ्याला मोठं म्हणण्याकरता जन्माला आलो नाही आपण. अरे आपणच इतके मोठे आहोत की दुसऱ्याचं मोठेपण वर्णन करता करता, एखाद्या मोठ्या माणसाची स्तुती करता करता या पवित्र देहाची माती होऊन जाते तरी आपल्या लक्षात येत नाही आपण वर्णन करायला कोणाचं आलो. जन्म देवानं साधूचं देवाचं वर्णन करायला दिला. तुझी जीभ कशी गळत नाही रे. माझ्या साधूचं नाव तुझ्या जिभेवरती ओठावरती येत नाही रे का. देवाचं नाव तुझ्या ओठावरती कधी येत नाही. पैशा करता पोटा करता कोणाची स्तुती करत राहतो. नरस्तुती आणि कथेचा विकरा हे नको दातारा घडू देऊ. ऐसी या कृपेची भाकी तो करुणा ऐसी तो राणा उदाराचा. तुकोबारांची वचन आहेत महाराज. त्यांनी काय काय आपल्या जीवनामध्ये केलं. भगवान बाबाचं चरित्र वाचा. ही चरित्र कथाच सुरू. अरे रक्तभूमीवरती सांडायला लागलं. आरतीमध्ये वर्णन आहे भगवान बाबांच्या. कोणाच्या पाठ आहे आरती. रक्तसंत तिथं तुळशी होतात. जलावरती बसून ज्ञानेश्वरीचं पारायण घडतं. हजारो अनुभव आहेत महाराज, हजारो. तरी त्यांच्याकडे कोण वाचक मिळू नये महाराष्ट्रात. वाचक शोकांती काय मला शोध आहे. महिला मंडळी तुमची संख्या जास्त आहे. खरंच मला शोध आहे माझ्यासारख्या तरुण मुलाला
मला एक बहीण आहे, तुमच्या घरी मुलगी आहे, आपल्या घरात लेकी आहेत. मी 7,500 कीर्तनं केली. जे चित्र माझ्याही घरात दिसत नाहीये तुमच्याही नाही. शोध आहे मला, शोध त्या मुलीचा, 20-22 वर्षाच्या मुलीचा, की जे आम्हाला एखाद्या घरामध्ये जाऊन सांगेल, महाराज आज माझ्या आईचा वाढदिवस आहे हो, आणि माझ्या आईच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी ज्ञानेश्वरीचं पारायण करते, असं म्हणणाऱ्या मुलीचा शोध घेतला नाही. अभाव आहे अभाव. सोशल मीडियाला आईचा आणि बापाचा फोटो टाकला मित्रांनो, म्हणजे आई वडिलाचं आयुष्य वाढतं असं नाही. 1-2 पारायण ज्ञानेश्वरीच्या आई वडिलांच्या वाढदिवसानं करा. ज्ञानोबांना म्हणा, माऊली हा भावनिक सुरक्षेचा हात द्या हो, आम्हाला अजून 10-5 वर्ष. ज्ञानोबा तुमच्या आणि माझ्या आईचं बापाचं आयुष्य 5-10 वर्ष आपल्या पदरात घालतील, यात काही सुद्धा शंका नाही, निश्चित घालतील. पण म्हणण्याची गरज आहे. इथं लोक संतांचं ऐकत नाही याचा आम्हाला वाईट वाटत नाही. तरुण मुलं आणि मुली जिथं जन्माला आलो त्यांचं सुद्धा ऐकत नाही. कोण ऐकतंय मला? इथं कीर्तनाला बसलेले तरुण किती आहे याच्यावरूनही आपल्याला अंदाज काढते. माझ्या गावची परिस्थिती आहे आणि तुमची गावची आहे. आम्हाला सोडलं तर बसलेल्या तरुणांची संख्या कमीच आहे. तुम्हाला राग येऊ नका, मी थोडंसं स्वच्छ बोलणारा मनुष्य आहे. राग आला तर तुम्ही करून करून काय करणार, पुढच्या वर्षी तारीख घेणार नाही, याच्या पलीकडे आमचं कीर्तन करू शकतो. दुसऱ्या गावासमोर आमची जिरली फिरून फिरून. पण आता खरंच असं वाटतं वाचक भेटावेत वारकरी संप्रदाय. अहो असे संप्रदाय आहेत की त्यांनी जगाच्या पाठीवर जे तो संप्रदायाचं पायिकत्व निभावतो त्यांनी सगळं वाचलं आपल्या संप्रदायात. इथं हरिपाठ सुद्धा पाठ करत नाही. लेका आवाज बसलेला असला तरी बिंबीच्या देठापासून ओरडतो तो. कशा करता? पाकिटा करता नाही रे, हा समाज बळा बाबडा लांबून आलाय, अपेक्षेनं आलाय, काहीतरी चिंता ऐकण्याकरता आलेलो. माझ्या जीवनातले नाही, प्रत्येकाच्या जीवनातले 2-2 तास आहे ते मौल्यवान. वेळेच्या पेक्षा इथं काहीच मौल्यवान नाही जगात. आणि जर समाज मला वेळ देत असेल तर त्या वेळेचा सदुपयोग करणं हे वक्त्याचं कर्तव्य असतं. पण तो वाचक आज श्रोत्यांमधून मिळत नाही पाहिजे तेवढा, नाही मिळत. 3-3 तास पूर्वी जिन्यात मोबाईल घेऊन बसते. 3 वेळेला आई ओ देते, त्यावेळेला तिला आवाज देते, त्यावेळेला तिला ओ द्यावं वाटत नाही. ती ज्ञानोबांना कधी हाक दिली, तुकोबांना कधी हाक दिली, आरोळी दिली संतांनी, कधी ओ द्यायचं ती. 3 तास जिन्यात घेऊन बसली, आई आवाज देते, देत नाही, ओ देत नाही, ती हाकेला ओ देत नाही. पण मला नवल वाटतं, एक गाय घरी आपल्या, तिचं नाव आमच्या आईनं ठेवलं राणी. राणी नावाची गाय आमच्या आई बरोबर शेतात जाते. 2 वर्ष कणकेचा गोळा खाऊ घातला आमच्या आईने त्या राणीला. राणी नावाची गाय शेतात जायला लागली. या बांधावरती माय काम करते, तिकडच्या बांधावरती गाय चरते. 2 वर्षाची कारोडच होती ती, आता मोठी झाली, व्याली ती, तिला बछड झाले. तिचं बछड सुद्धा सोबत आहे शेतात. आईनं तिला हिरव्या झाडाखाली मक्याची कणस सकाळी नेऊन ठेवली, ती खायला लागली. 2:45ला शेतकऱ्याची बायको घरी जायला निघाली. 2:45ला शेतातून घरी निघताना या बांधावरची माय इकडच्या बांधावर उभ्या असलेल्या गाईला एक आवाज देते, राणी चल ग बाई. हा मुलीला दिलेला आवाज नाही, हा मुलीचं नाव ठेवलेलं गाईला दिलेला आवाज आहे. राणी असं म्हणता बरोबर कासेला लागलेल्या बछड्याला लात मारते, तोंडातला हिरवागार मक्याचा घास सोडते आणि ती राणी नावाची गाय मायजवळ पळत येते. शोकांतिका ही वाटते. 2 वर्ष कणकेचा उंडा खाल्लेलं 4 पायाचं जनावर आईच्या एका आवाजात बांधावरून पळत येतं आणि 4 पायाच्या जनावराला जी माय कळते त्याच घरातल्या 20 वर्षाच्या पोरीला आईचे 4 आवाज येऊन एकदाही पोद्यावा वाटत नाही. ही शोकांतिका तुमची नगरात सांगाल विशेष आहे महाराज. कीर्तनामधून आता खूप काही कळावं मिळावं असं मला तरी वाटत नाही. आम्ही तर मुक्ताईच्या पाया पडून निघतो. आई साहेब, एक मुक्ताबाईचा वारकरी घडावा आणि एक मुलगी मुक्ताईची वारकरी घडावी, याच्या पलीकडे आमच्या पदार्थ काही देऊ नका आता. अरे जे ज्ञानोबा या महाराष्ट्रात उपवासी राहिले, सहज नाही केला त्यांनी उपवास. कळायला लागला ना तेव्हापासूनचा उपवास होता. आळंदीमध्ये जे पोरांना कुत्र सुद्धा खाऊ शकत नव्हतं ते पोरांना सिद्धपीठात न्यायला तयार होते. निवृत्ती दादांना मांडे खायची इच्छा झाली. म्हणे रुक्मिणी माय मांडे खूप चांगले बनवत होते. त्या रुक्मिणी आईच्या हातचे मांडे खाण्याचं सौभाग्य देवानं पदरात घातलं नाही. खूप दिवसांनी इच्छा झाली निवृत्ती दादांना. दादा ज्ञानोबा विचारतात निवृत्ती राजांना, निवृत्ती राजा दादा काय खाऊ वाटतं तुम्हाला? ज्ञाना आता काय खाऊ वाटतं रे? खायचे दिवस होते तेव्हा सुद्धा खाता आलं नाही.
खायला सगळं घरात होतं पण वातावरण नव्हतं. घरात दुखवटा असेल आणि पुरणपोळीचं साहित्य घरात आहे, बनवावं पुरणपोळी. जिथे बापाला बाप म्हणून घ्यायला तयार नाही, विठ्ठलपंताला कोणी विठ्ठलपंत या नावाने बोलवायला तयार नाही, तिथं पुरणपोळीचा बेत बनवा, मांडा खाल. शक्य नव्हतं. असून सुद्धा बनवता आलं नाही. ज्ञाना, अरे असून सुद्धा खाता आलं नाही. आता खायचे दिवसच संपले, आता काय खायचं आपण? नाही नाही दादा, सांगा ना तुम्हाला काय आवडतं. मला आईच्या हातचे मांडे खूप आवडायचे ज्ञाना, पण नाही देवानं खाऊ दिले. कदाचित पोटापुरते अन्न ते आपल्या नशिबात राहिलेलं नसेल, असू देत आता काय. पण हा दोघांचा संवाद लहानशी मुक्ताई जशी सनकाळी केले देशोदरी महान संत मुक्ताबाईने ऐकला. आणि मुक्ताबाईने ऐकलेला संवाद भावांकडे मुक्ताई न जाता सिद्ध बेटाच्या झोपडीतून पर्णकोटीतून आळंदीत रवाना झाल्या. आळंदी क्षेत्रामध्ये येऊन कुंभाराजवळून खापर घेतलं मांडा बनवण्याकरता. ती लहानशी मुक्ताई, मांडा सुद्धा जिच्याकडून तोलवल्या जात नाही तितकं वय होतं मुक्ताईचं. कुरडे कुरडे केस आहे, गौर वर्ण आहे, कोटी सूर्याचं तेज चेहऱ्यावरती लखलखत आहे. गळ्यामध्ये आईच्या हातची गुंफलेली तुळशीची माळ आहे, कपाळावरती भाव मुद्रा आहे, तिलक केलेलं आहे. मंगलजीचं स्वरूप आहे, पाणीदार डोळे आहे, सरळ नासिक आहे, शब्द तीर बाणासारखे चालतात. तिथं भाडबीड नाही, लहान आहे का मोठा आहे, स्पष्ट वक्तपणा आहे. आणि मुखामध्ये माझ्या पांडुरंगाचा भाव आहे. ज्ञानदादांचं प्रेम डोळ्यातून ओतप्रोत वाहत आहे. निवृत्तीराजांनी केलेला सांभाळ भावनिक सुरक्षेच्या द्वारा मुक्ताईंच्या शरीरातून, त्या मुक्ताईच्या तेजातून बाहेर येतोय. पण बाहेर येत असताना सुद्धा अनेकांना तो दिसला नाही. त्यातलाच एक विसोबा नावाचा मनुष्य आडवा होतोय आणि ते खापर घेऊन हातामध्ये पाहतोय. काय रे ते, काय ग बाई ती हातात काय तुझ्या? खापर येते बाबा. कशा करता चालवलं? माझ्या दादाला मांडे खायचे. तुमचे जिभेला चोचले, बापाचे होते, पोरांचे कसे नसतील? बाटवली रे आळंदी, बाटवली तुम्ही. सकाळ झाली की तुमचे तोंड पाहावे लागतात आळंदीकरांना. तोंड पाहायची इच्छा होत नाही तुमची. जा सोळा एकदाची आळंदी. आहे आम्हाला आमचा सिद्धेश्वर बाबा, आहे आम्हाला आमची इंद्रायणी. निघा तुम्ही तुमची घरात नाही आळंदीला. मुक्ता एकच शब्द बोलल्या, काका आमची गरज नाही म्हणता आळंदीला, आळंदी काय तुमचीच आहे. स्पष्ट वक्तेपणा होता. हातातलं खापर खाली टाकलं, फोडून फेकलं, बुटाने तुरडलं एवढं नाही. मुक्ताबाईच्या गालावरती त्या पागोटी घातलेल्या मनुष्याने एक चापट मारली. अजूनही तुम्ही जर श्री क्षेत्र कोथळी मुक्ताईनगरला आईसाहेबांच्या समाधीस्थळी आलात तुम्ही, तर संगमरवराला काळा डाग उमटत नाही लवकर, प्रयत्न केला तरी. श्री क्षेत्र कोथळी मुक्ताईनगरला आईसाहेबांच्या मूर्तीवरती मिरवी भक्ताचे भूषण अजूनही मुक्ताबाईंनी विसोबाची मारलेली चापट जशीची तशी आपल्या गालावरती सांभाळली. येऊन पहा. मुक्ताईने तिथून पळ काढला आणि रडणाऱ्या मुक्ताबाई निवृत्ती राजा म्हणतायत, मुक्ते मी तुला नाही म्हटलं होतं, आपले दिवस नाही मांडे खायचे, का गेलीस? पण ज्ञानोबा म्हणतात, माझ्या दादाला जर खावी वाटत असतील तर ते मांडे खापरावरतीच बनवावे लागतात असं कोणी सांगितलं की बाई तुला? तुझा ज्ञानासारखा धत्तक ज्ञान तुझ्या जवळ आहे, पण तू काय दुसरं तापवते? ज्ञानापेक्षा जगामध्ये गरमही काही नाही, ज्ञानापेक्षा जगामध्ये शीतळही काही नाही. हात भूमीवरती टेकवले आणि गुडघे टेकवले. ही इच्छा नव्हती हो, पण मिरविला बळीवार सिद्धाईचा. गुडघे टेकवले, हात टेकवले आणि ज्ञानोबाने आपला जठराग्नी प्रगट केला. त्या जठराग्नीने आपली पाठ तापवली. खणखणीत लाल झालेल्या त्या पाठीवरती मुक्ताबाईचे प्रेमळ मांडे बनवले गेले. ते टाकले. दोघं भावांची पानं वाढली, एक सोपान काकांचं आणि एक निवृत्ती राजांचं. भाग्यवान आहे तुम्ही नाशिककर. मुक्ताबाईने मांडे बनवताना सुद्धा पहिलं पान नाशिकचं घातलं. बनवणाऱ्या मुक्ताबाई आहे, पण पान तुम्हाला घातलं. पहिला मांडा तुम्हाला दिला. नाशिककर नशिबान आहे तुम्ही. निवृत्ती राजांच्या पानात मांडा घातला.
पोटभर जेवले निवृत्तीराजे, सोपान काका जेवले. काय करता ही मुलं, हे पाहण्याकरता त्यांच्या भुकेने ते व्याकुळ झाले. त्यावेळेला कसे रडतात आतल्या झोपडी ते पाहण्याकरता. एक पागोटी घातलेला तोच ज्याने चापट मारली, विसोबा येतोय. मला जाण मला थोडासा विस्तार झाला, पण मला काही राहवलं नाही, ते मध्ये विषय निघाला म्हणून पूर्ण करून जातोय वाचकांपासून. विसोबा दारावरती आला, खिडकीतून पाहतो आणि ज्ञानोबा यांनी पाठीवरती मांडे भाजलेले पाहतो. विसोबा खेचराचा विसोबा साठी झाला. आत गेले ते विसोबा, चरण चाटायला लागले, पान चाटायला लागले, भूमी चाटायला लागले. इथला जो प्रसाद मिळेल तो मी आनंदानं सेवन करेल. विशेषतः हे महाराज जो ज्ञानोबा यांच्या, निवृत्तीनाथांच्या, मुक्ताबाईच्या आणि सोपान काकाच्या विरोधात वाहला, मांडा सुद्धा दिला नाही, पण जगाच्या पाठीवर सामर्थ्य ते दाखवलं. ते अद्वेष्ट्याचेही अद्वेष्टे झाले, द्वेष्ट्याचेही अद्वेष्टे झाले. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणैवच निर्ममो निरंकार समदुःख सुखक्षमी. ज्या विसोबाने करुणा भाकली मुक्ताबाईच्या चरणावर, तिनं चापटीचं उत्तर फुंकर जरी मारली असती तरी असे 1000 विसोबा उडून गेले असते, पण चापटीच्या मोबदल्यात सुद्धा विसोबाला आपल्या हृदयाला लावलं आणि ज्ञानोबाला सांगितलं, मौली तुमचा पहिला शिष्य कोण असावा? तर मला असं वाटतं हाच असावा. आमचा अधिकार नाही त्याला उपदेश करण्याचा. माझा ऐका मुक्ताई तुम्ही. मुक्ताईने बोध खेचरासी केला, मुक्ताईने बोध खेचरासी केला. आज वाचक मिळू नये ही दुर्दैवाची बाब या महाराष्ट्रामध्ये आहे. पण जर मिळाला तुकोबारे म्हटले, तुकोबाऱ्यांचं वचन आहे, मिळाला तुकोबारे म्हटले तरी त्या वाचकाने असं समजू नये की आता जीवन पूर्णतेला गेलं. पंडित वाचक 2 मुद्दे झाले. नंबर 3, जरी झाला पुरता, अगदी सरळ सांगतो वेळेच्या मर्यादेत. पुरता या शब्दाचा अर्थ आहे कैलास महाराज तारीख घेताना काही पूर्ण अभंग सुटला पाहिजे असं ठरलं नाही. त्याच्यामुळे तुम्ही काय आमच्यावर गुन्हा दाखल करू शकत नाही, क्लेम होऊ शकत नाही आमच्यावर. मी गुन्ह्याला जरा घाबरतो. हल्ली कोणी गुन्हा दाखल करायचं येतो वाटतं बाबा जरा अगदी वेळेच्या मर्यादेत. कारण काल्याचं कीर्तन हे पूर्ण अभंग जरी सोडवण्याचा प्रयत्न केला तरी सोडवताच येत नाही. कारण प्रत्येक काल्याच्या अभंगामध्ये चरित्रच देवाचं असं काही नाही जे तुम्हाला ऐकायचंय ते कुठे ऐका अभंगात. ते मोजक्या भावामध्ये महाराजांनी मांडले. तुकोबरणी चरित्राच्या पेक्षाही तुकोबरींची विशेष अभंग बघा आपण. बालक्रीडाची तुकोबरींच्या अभंगांमध्ये महाराजांनी तुका म्हणे या वचनाला, चरित्राला किंमत दिली नाही. महाराज चरित्रामध्ये भगवंतानं जो भाव जोपासला त्या भावाला किंमत दिली. कारण तुकोबर म्हटले चरित्र जर सांगायचं होतं तर मी नामदेव झालो होतो ना. नामदेवाच्या रूपामध्ये येऊन सगळी बाळ क्रीडाच मानली. जन्मापासून तर अवतार करे संपेपर्यंत त्या तेच सांगत रू पुन्हा आज नाही. मी तुम्हाला त्याचा भाव सांगतो. तुकोबर म्हटले तुम्ही ऐका. पंडित वाचक जरी झाला पुरता, त्याला ब्रह्मज्ञान पुरता म्हणजे ब्रह्मज्ञान झालेला आहे. ज्याने या जन्मात किंवा पूर्वजन्मात मल विक्षेपे 2 दोष निवृत्त केले आहे. आता जो ज्ञानासह वर्तमान निवृत्ती करता साधन चतुष्ट युक्त आहे. त्या प्रवासामध्ये जाता जाता त्याला भगवान परमात्म्याचा प्रसाद मिळाला. भगवंताने जवळ घेतलं. पूर्ण झालं आयुष्य. पण पूर्ण झालेल्याने असं समजू नये की आता कृष्णाची गरज नाही. अरे बाबा कृष्ण भक्तीन तरला हे कोण द्यावा निवडून एक तरी. कृष्ण भक्तीशिवाय जगामध्ये कोणाला तरताच येत नाही. त्याला कथा ऐकावीच लागते. कुठली कथा ऐकावी? श्री धनम नास्तिकम चरित्रम श्रवणीय. धनाचं चरित्र ऐकावं का?
किती पैसा कमवला भगवान परमात्म्याने, तो किती श्रीमंत होता हे ऐकावं. वारकरी संप्रदाय इतका सुचिरभूत संप्रदाय आहे. देवानं काल्याचा प्रसाद देताना एक सुद्धा बाई फडकू दिली नाही, आणि देवानं रास पेढीचा प्रसाद देताना वृंदावनात एक सुद्धा माणूस येऊ दिला नाही. हे विशेष आहे. हे सुचित्व आहे भक्ती साधनेतलं. ते तुम्हालाही पाळावं लागेल आणि मलाही पाळावं लागेल. धनम नाही, श्रीच नाही, नास्तिकाचं नाही. आज जे चरित्र ऐकायचं आहे ते माझ्या भगवान परमात्म्याचं, भगवंताचंच ऐकायचं. कोण्या भगवंताचं ऐकायचं? रामाचं नाही, नाही, कृष्णाचंच ऐकायचं. कृष्णाचं ऐकायचं. कुठलं ऐकायचं? मथुरेचं नाही, नाही, कढी बनवली. त्यात परिस्थिती गरिबीची, पोरांना ताक मिळावं, कढी मिळावी. 4 वाट्या ठेवल्या, 4ही लेकरांना घालत. त्या 4ही वाट्यांमध्ये कढी वाढली. मधुमंगलाने कढी उचलली. गरमच होती कढी, ओठाला लावली. 4 लेकर होती, ताक उसळून होतं, उगं थोडं थोडं कढी आली. ओठाला लावलेला कढीचा फुरका तोंडात आला. मधुमंगलाने एक घोट कढी पिली. ती कढी इतकी छान झालेली होती की तिची, त्या कढीची स्तुती, त्या कढीचं काय चव होतं, काय वैभव होतं आईनं बनवलेल्या त्या प्रसादातलं, ते एखादा कीर्तनकार कीर्तनामध्ये रंगवून सांगू शकत नाही. पण ती कढी मला इतकी चवदार लागते, पण माझ्यापेक्षाही 1000 पटीनं माझ्या लल्लाला, माझ्या ठाकूरजीला, माझ्या कृष्णाला ही कढी आवडते. उत्तर भारतामध्ये आजही प्रसाद तो बनतो. मंदिरामध्ये देवाला विचारतात लोक, आज ठाकुरजी भोग में क्या पाना चाहते? ठाकुरजी कहते खीर बनाओ, ठाकुरजी कहते मालपुआ बनाओ, ठाकुरजी कहते रबड़ी बनाओ, ठाकुरजी कहते आज तो हमें खीर ही खानी है, हमें पोहा ही खाना है. जे देव सांगतील ते. एवढंच नाही, किन्नरकर डॉक्टरांनी दिलेली औषधाची गोळी सुद्धा उत्तर भारतात देवाला नैवेद्य म्हणून दाखवतात आणि नंतर मग स्वतः घेतात, स्वतःचा आजार बरा करण्याकरता. हा भाव लोक आपल्या देवाचा युट्यूबमध्ये आजही साजरा करतात. ही कढी माझ्या भगवंताला जास्त आवडते आणि जे माझ्या देवाला आवडते ते मी केलं पाहिजे. आई, जरा पाऊस चालू आहे, कढी गरम आहे, आणि पावसात भिजून कढी पिण्याचा आनंद जरा वेगळा आहे. बाहेर नेऊ का वाटी? खबरदार मधुमंगल, कारण पोरग वाया गेलेलं होतं कृष्णाच्या नादाला लागून. एक चांगलं माहिती होतं, तिथंच कढी प्यायची. इतका मोठा आवाज ऐकला, कोणाची ताकद होईल वाटी बाहेर न्यायची? बसला आपलं गप जागे. त्यानं पुन्हा ती वाटी उचलली. एकच घोट कढी होती, कारण एक तर घोट पोटात गेलेला होता. उरली होती तेवढा एक घोट. ती मधुमंगलाने तोंडात घेतली. तोंडात घेतल्यानंतर लक्षात आलं, आई वाटी नेऊ देत नाही, पण या वाटीचा आणि आईचा काही एक संबंध नाही. तोंडात ती कढी घेतली, तोंड फुगवलं. मधुमंगलाचा हनुमंत झाला. काय घाई रे, गिळून तर गेली मधुमंगला. रिकाम्या वाटीशी संबंध आईचा. बायकोचा संबंध कशाची? देहाशी. आईचा संबंध देहाशी, बापाचा संबंध देहाशी. आतल्या वाटीचा संबंध फक्त त्याच्याशी आणि कायमसाठी लक्षात. तो संबंध नसतो जुळू द्यायचा. हृदया हृदय एक झाले, ये हृदयचे ते हृदय गेले. म्हणून कोणाला काही द्या, पण हृदय देवाला द्यावं. हो, तोंड फुगलेलं आहे. काय भावपूर्ण प्रसंग आहे हा. मधुमंगलाने फुगवलेलं तोंड घेऊन नंदवाड्यात वृषभानुवराच्या दारावरती गेले. आवाज देण्याचं काही बंद, दरवाजा बंद झालेला आहे, आवाज देणं शक्य नव्हतं. आवाज देतो एखादा मुका माणूस जसा आवाज देतो,
हंबरणारा प्राणी आला देऊ म्हटलं आपल्या दारावर एरवी मोर येतात गायी येतात हे आले कोण जनावर दरवाजा उघडला कमरेवरती हात टेकवलेले आहेत तोंड थोडं थोडं लोण्यानं भरलेलं आहे आणि जेवताना माध्यान्हाच्या वेळेला दारावर त्याला मधुमंगल पाहिला काय रे जवळ घेतली त्याला. काय ओळखलं त्याने काहीतरी आणलंय म्हणे वेळा तोंडात जगाच्या मालकाने तोंड उघडलं तोंड उघडलं बुवा भगवान परमात्म्याने आणि आपलं तोंड मधुमंगलाने देवाच्या मुखकमलाजवळ नेलं आणलेली कडीची गुळणी जशीची तशीच भगवंताच्या तोंडात पडली हे सगळं पाहायला जगद्गुरु तुकाराम महाराज हजर होते महाराज म्हटले आम्ही हे आमच्या नजरेनं पाहिलं अरे काय चतुराई असे त्या गोपाळा भावासी बोलला नामा म्हणे तो भावाने इतका बोलला की ज्यांना आपलं नाक स्वच्छ करायची सुद्धा सवय देवानं लावून दिली नाही या बाबाने लावून दिली नाही पण त्या ओष्ट्या नाकाचं आणि ओष्ट्या तोंडाचं हा ओष्ट खातो हे आम्ही पाहिलं तर ज्यांचं खातो ती कशी आहे आणि काय घेतो याचा प्रसाद वर्णन करतात महाराज होण्याच्या
धन्यवाद. काय? काय? कसं वाटतं? घ्या चहा. काय म्हणता? पाहता गोडी खाय त्यांची उष्टावडी करीती नामाचे चिंतन घडी कानोबाचे ध्यान विठ्ठल विठ्ठल. पहिल्या चरणाचा भाव आपल्या समोर ठेवला. पाहता गोडी. गोडी म्हणजे गोडी, दिसायला गोडी, राहायला गोडी. गोड चालणार आहे का? पीएचडी करावी लागते का? ज्याला कसलंच ज्ञान नाही तो गोडी पाहता गोडी. काय ते ठिकाणावर होते का? आताच्या आपल्या व्यवहाराच्या भाषेत सांगायचं झालं पण काय त्यांची उष्टावडी हा प्रसाद त्यांच्या जीवनामध्ये होता. का होता? करीती नामाचे चिंतन घडी कानोबाचे ध्यान. भगवान परमात्म्याचं ध्यान त्यांच्या जीवनात होतं आणि मुखामध्ये भगवंताचं नाम होतं. ज्याच्या मुखात देवाचं नाम आणि ज्याला कायम भगवंताचं ध्यान आहे. ध्यान देवाचं लागावं. आपण जर देवाचं ध्यान लावलं तर एक दिवस आपलं ध्यान देवाला लागल्याशिवाय राहत नाही. फक्त ध्यान लावून असलं पाहिजे. तर ती नामाचे चिंतन घडी कानोबाचे ध्यान. हे कानोबाचं ध्यान करायचे आणि नामाचं चिंतन करायचे. या नामाच्या चिंतनात आणि कानोबाच्या ध्यानात भगवान परमात्म्याचे ते घडी झाले आणि त्यांना हा प्रसाद मिळाला. त्या प्रसादाचं विभागणीच तुकोबांनी केली. किती प्रसाद? हा एकच भाव झाला. आली द्यावी डाई धावे वळत्या मागे गाई. अहो भगवंत देव पण विसरतो. खेळामध्ये स्वतःवरती आलेला डाव सुद्धा सावरतो. नवे धावे वळत्या मागे गाई. कधी गाई सांभाळतो, कधी त्यांना खेळाचा आनंद देतो. अशा अनेक भूमिका भगवंतांनी कृष्ण अवतारामध्ये निभावल्या. सगळ्या चरित्राचं काही चिंतन करणं आपल्याला कीर्तनामध्ये शक्य नाही. पण अगदी भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये जे चरित्र केलं ते इतरांना तुम्हाला मला जरी आवडणारं असलं तरी एका स्त्रीला ते चरित्र सुरुवातीपासून आवडलेलं नाही. ती म्हणजे देवाची आई. तिला हे आवडलंच नाही. मुळात कृष्णाचं आवडणं यशोदेला आवडतच नव्हतं. जगणं. कारण तो त्रासच तितका देत होता महाराज. दारोदार फिरवलं त्याने. याच्या दारी जाव त्याच्या दारी जाव. ती चूल सारवता सुद्धा इतका बाहेर निघावा आणि तिनं करुणा भागव. एका जनार्दनी माय घरोघरा प्रति जाय कृष्णाचा नावे ते काय. आम्ही काय करावं आता? ती दारावरती येते आणि काय म्हणते? माझा कृष्ण देखीला माझा प्राण देखीला गकोनी तरी गकोनी तरी गकोनी तरी सांगू. बटन दाबली म्हणजे धारच. आता इतक्या पॉवरफुल मोटारी सगळ्या आपण एका धारेला लावल्या. वाहून जायची वेळ त्या पुरात आनंदाच्या. पूर आला आनंदाचा. लाटा उसळती प्रेमाच्या. काय आनंदाला. असं वाटतं आज सप्ताह सुरू झाला. मला तर असं वाटतं एखादं इथं राहायला जागा असेल तर प्लॉट घ्यावं. राहायला आता एवढा आनंदानं आहे का?
नाही करावं त्या मम्मी खरंच भक्तीमध्ये असा खेळीमेळीचा आनंद असावा. या मंडपामध्ये कोण्या जातीचे धर्माचे पंथाचे होत आपण माहितीये का? कोण्या वैभवाचे कोणत्या पदावरचे याचं भान नाही ते. इथं आम्ही सगळं देवाची लेकरं आहोत, पण लेकरू होऊन आनंद जो मिळतो ना तो काही वेगळा आहे. नाना तऱ्हेचं चरित्र भगवंताने केलं. इतकं त्रासदायक चरित्र काही वेळेला भगवंताचं झालं की त्या त्रासाला त्या कोड्यांना लोकमायेचे तोडिले, कवाड भ्रांतीचे उघडिले. मायेचं कुलूप तरी काय तोडलं, भ्रांतीचं कवाड काय उघडलं. पण चरित्राच्या आधारात हा जरी भाव तुकोबारांनी ज्ञानोबारांनी काढलेला असला तरी जगताना मात्र गोपिकांना भगवंतांनी त्रासच दिला. त्या त्रासामध्ये गोपिकांना आनंदच होता, पण देवाच्या आईला ते कळत नव्हतं का? अहो, देवाची आई भगवंताची उपासना ही देव म्हणून करतच नव्हती. ती एक कृष्ण म्हणून त्याचा सांभाळ करत होती, कारण देवानं तिला भक्त पण कधी दिलं नाही. देवाला सुद्धा आईचं ते प्रेम हवं वाटायचं. आईनं दिलेला तो मार, आईनं दिलेला तो त्रास, आईनं दिलेली ती शिक्षा देवाला सुद्धा हवी होती. म्हणून तो भक्ताचा भाव यशोदेमध्ये येऊ दिला नाही. त्या देवाच्या त्रासाला कंटाळून पहिली आली धावली, दुसरी आली धावत, तिसरी आली धावणी. त्या सगळ्या पहा, हे सगळं ऐकून यशोदा म्हणे, कृष्णा कसं चाललं रे, काय तुझं जगणं? त्या एक बाई आली दारावरती, ते म्हणते, यशोदे आवरी आरी आवरी आवरी पुरा काना, तुझ्या कृष्णाला आवर घाल, मला आता जास्त होतंय. आम्ही जातो आमच्या सुना घेऊन. हे गोकुळ आम्ही सोडून चाललो. आवरी आरी आवरी आवरी पुरा काना, नासिले आमच्या सुना. आमच्या सुनांना किती त्रास देतो ग. पण यशोदेनं काही फारसं मनावरती घेतलं नाही. तिला वाटलं अरे हिचं सुद्धा तो ऐकत नाही, आता आपला सोनीलाच गावात ठेवणं बरं नाही. तिनं सगळं सामान बैलगाडीत टाकलं आणि आपल्या सोनीला गावाच्या बाहेर काढून दिलं. देवाला माहिती पडलं. पेद्या सांगायला आला, कृष्णा अरे ती अमुक अमुक पाटलाची सुनगाव सोडून चालली आणि आपलं नाव घेते, तुझ्यामुळे सोडून चालली असं म्हणतो. म्हटले हो, चल तिच्या मागे. भगवंतानं तिच्या मागे पळ काढला. तिचा नवरा बैलगाडी हाकलत होत्या. दोघांच्या गप्पा चालू होत्या. योग मायेने देवानं तिला तहान लावली. ती म्हटल्या गाडी थांबवा, मला तहान लागली. बैलगाडी उभी केली. हा आपला पाणी आणायला गेला. जारी घेऊन पाण्याला गेला. इकडे भगवान परमात्म्याने 5 मिनिट जातील ना अगदी वेळ. ती म्हटली, मला तहान लागली, तुम्ही पाणी तरी पाहा. मला कोण पाहणार, हातानेच घ्यावं लागेल. पण त्यांना असं सांगितलं, तू पी हाताने, जा पिऊन तरी. ओढ्यावरती जा, नदीवरती जा. ती म्हणे तुम्ही आणून द्या. बऱ्याच लोकांना आणून द्यायच्या सवयी. त्याने जारी घेतली, पाण्याला गेला. हा बैलगाडीत ही एकटीच आपली राणी सारखी बसलेली गोकुळाकडे पाहते, कधी पुढचा रस्ता पाहते. भगवंताने एक झाडी घेतली, तिच्या मालकाचे रूप घेतलं, बैलगाडीतही आला, तिला पाणी पाजलं आणि तिला म्हटलं कसं होतं पाणी? लईच चवदार होतं म्हणे. तुमच्या हातचं पाणी गार पाणी, चला मग आता निघायचं का? केली सुरू बैलगाडी. तुमच्याकडे बैलाच्या गळ्यात बांधतात त्याला काय म्हणतात? घुंगर, कसांड्या म्हणतात काही भागात, चाळ हे म्हणतात. जे काय म्हटलं तुम्हाला कळलं ना ते माझं काम झालं. मला काही इथं जोडी न्यायची नाही किंवा माझी तिकडे पाठवायची. त्या कसांड्यांचा आवाज, घुंगरांचा आवाज या ओरिजिनल मालकानं ऐकला. म्हणणार आपल्या बायकोला बैलगाडी हाकलता येते का? जो पळत आला महाराज, पाहतोय तर काय भगवान, त्याला तो भगवान दिसेच ना. तिचा मालक होता, कारण तो तिलाही मालक दिसायचा, याला तर स्वतःच प्रतिबिंब दिसायचं. हा कोण? हा मागून म्हणतो, मी आहे तुझं मी गॅरी, आपल्या घरची बघ नाव इकडून तुझ्या बापाचं. तू कुठे चालली? तू पाणी तरी पिऊन जा. चालली कुठं? तो डुप्लिकेट आहे, मी तुझा ओरिजिनल मालक. कबीर महाराजांनी याचं चिंतन केलं. जीव देवाच्या गाडीला आवाज देतो. कबीर महाराजांचं एक अभंगच आहे. ओ भैया 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 रे, ओ भैया रे भैया, भैया गाड़ी वाला रे, गाड़ी ना करे रे, गाड़ी ना करे, गाड़ी रंग
त्या गोपिकेची अवस्था अशी झाली ती रडते. मागे पाहिला तरी दिसतो माझा आणि पुढे पाहिला तरी दिसतो माझा. यातला माझा कोणता, आता हिचा ओरिजिनल नवरा कोणता हे भांडण गेलं नंदबाबाजवळ. नंदबाबाने असा 25 फूट खोल गड्डा खोदला, 25 फूट खोल 25 फूट रुंद. सांगितलं इकडून तिकडे जो उडी मारेल तो हिचा माझा. पहिला नंबर कोणाचा? बैलगाडी हाकलणाऱ्याचा, म्हणजे कोणाचा? देवाचा. यांना अलगूत उडी मारली महाराज. याला काय अर्थ माहिती? नुसत्या उड्याच मारायला अवतार घेतला. सवय पूर्ण झाली नाही. हे सोंग सारीले या रूपे अनते. सोंग होत, सोंग म्हटलं तुकोबरांनी प्रत्येक लिहिलेला. उडी टाकली अलगत. उडी टाकून आपला हात बी बाया बिया मागे सारून म्हणतो. मी तर म्हणत होतो आतलीच आहे. आता जो ओरिजिनल मागे पळणारा होता, नंदबाबा म्हटले तुझी आहे ना बायको? तो म्हटला हा, टाक उडी. तो म्हटला मी दुसरी करी. उडी काही जमणार नाही. पाय बी मोडला. नंदबाबा म्हटलं खरंच जमणार नाही? शपथ घेतो म्हणजे उडी जमणार नाही. 25 फूट लागलं संतर झालं होतं. नंदबाबा त्याच्या जवळ, त्याला जवळ घेतात, त्याच्या पाठीवरून हात लावतात. त्या बाईचा हात धरला, दिला त्याच्या हातात. जा, उडी जमत नाही ना? नाही, तुझीच बायको मी ही. 100% पटलं मला, कारण या जगात आमचाच गडी कुठूनही उड्या मारू शकतो. हे सगळं यशोदेने पाहिलं. ऐसे कथा गारामी यशोदे नाही आले पाणी. कृष्णार गावात ठेवायचा लायकीचा नाही तू. मग आता बाबा गोंगडी घेऊन पाय, बाबा गोंगडी घेऊन पाय, बाबा सगळ्यांनी चेंडू फळीचा, तो चेंडू फळीचा डाव मांडला. खेळत होते यमुने काठी चेंडू फळीचा डाव. चेंडू गेला गगनावरती कान्हा घेत तसे धाव. अडकला चेंडू कदंबावरी नाना तऱ्हेचे खेळ खेळले. हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा.
पोरांचा खेळ होता तो, म्हाताऱ्यांचा नव्हता. पण तुका म्हणे वृद्ध होती तर निरे खेळ आहे तो. त्या खेळात काही माणसाला वयाचं भान राहत. मुक्ताबाईच्या सोहळ्यामध्ये ते आले होते. त्यांनी मुक्ताबाईचा सोहळा पाहिला. देव भाग विसरून नाचले. सकाळच्या कीर्तनात, दुपारच्या तुकोबरीच्या चरित्रात दिवसभर नाचले. तो बघा युट्यूबला आहे तो कार्यक्रम. आनंद आहे. असो, तारीख लिख लो 18 फरवरी, आगे के साल की. ते जरा नाचायला गरम आहे स्वभावाने, गरम आहे, नाळलं असेल. पण महाराज सेवा आहे त्यांची. असं ते काही त्यांची सेवा करावी. इतका वेळ भगवंताच्या नामघोषामध्ये तल्लीन होणं, सोंग करायचं म्हटलं तरी करता येत. हो, मग त्यांचं अगदी राऊत बाबा कोणाला, राऊत बाबा महात्मे ते त्यांना असं उन्हा थोडी सहन होतं. राऊत बाबांनी त्यांचे राऊत बाबांच्या सोबत होते. आनंद वाटला. अरे देवभाव विसरून नाचणं, नाचण्याने माणसाचं मन हलकं होतं आणि गाण्याने माणसाचं मन पवित्र होतं. हो, गायले पाहिजे आणि नाचले पाहिजे. किती दिवस राहायचं हो. आयुष्य संपलेल्या श्रीदेवीला बाथरूमच्या टपमध्ये मरावं लागलं. आपण काय गलबला करता, आता नाचायचं मस्त मस्ती. जग काय म्हणेल, तो काय म्हणे असे जग नाही का ठाई. जगाच्या भानगडीत पडायचं नाही. देवा लयच झालं गळे. आता हा मंडप आम्हाला त्रास द्यायला लागला. सिलिंगचा आहे तो. आता कांदी बहार पोटी भूक काय खेळायचे श्लोक. देवाचा हे सगळे थांबवलं पाहिजे. सगळ्याच सवंगड्यांना, अगदी इथं उपस्थित असलेल्या सगळ्या तुमच्या माझ्या सहित देवाच्या सगळ्या लेकरांना, आपण होतो ना तिथं. आपण काही इतके नास्तिक आहोत की आपण नव्हतो तिथं. आम्ही होतो. धाडसानं म्हटलं पाहिजे आम्ही होतो काल्याचा प्रसाद घ्यायला. तर मग बाबा आपण होतो सगळे. त्या काल्याच्या प्रसादाकरता आपण सगळेच होतो. तुम्ही होतात, मी होतो म्हणून तर देवानं आधी आमच्याजवळ ठेवलाय ना तो. कारण एके ठाळी काला तुका म्हणे भावी काला. तुकोबऱ्याच्या अभंगात बोलतात तो फक्त भावी काला मिळतो. आता भाविक कोण हा स्वतंत्र मुद्दा आहे. पण वेळेची मर्यादा आहे. करीती नामाचे चिंतन, गडी कानोबाचे ध्यान, या सगळ्या गोपाळांना देवाने एकत्रित केलं. कमला कारस्वतीत बसवलं. स्वतःच्या हाताने न काला घेता हरिनामाचा खिचडी काला भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. सगळ्या गोपाळांना एकत्रित करून भगवान परमात्म्याने तो काला दिला. जो यज्ञपत्न्यांना मिळाला, यज्ञपत्न्यांमधला प्रसाद देवाला यज्ञामधला मिळवता आला नव्हता गोपाळांकडून. शेवटी पत्न्यांना बोलावलेलं होतं. अतृप्त गोपाळ होते. ते म्हणत होते कृष्णा पाचखानी उतरण दिसती, लहानशा भिंती त्याजवरती, गवत अंतरता ती विस्तू घालिता ती, बळबळ करीती अवघेजन. अरे आम्हाला त्यातलं काहीच येत नाही रे कृष्णा, पण तरी तू आम्हाला देशील. अरे सगळं देतो तुम्हाला, तुम्ही फक्त माझ्या जवळ या. प्रत्येकाला आणलेली शबरी मोकळी करायला सांगितली. आदेश दिला देवाने. झाली आता वेळ म्हणती अनाशदोरा, झाली आता वेळ म्हणते अनाशदोरा. भगवान परमात्म्याने आपल्या स्वहस्ते एकत्रित केल्या. प्रसाद सगळ्यांकरताच असतो. भगवान परमात्म्याने हा प्रेमाचा खिचडी काला तुम्हाला मला आणि प्रसाद द्यायला एकत्रित केला. त्या प्रसादाचे अधिकारी वाळवंटामध्ये ज्ञानोबा वाटताना वाटी आपुले आणि जे हसते स्वतः भगवंत ज्ञानोबाच्या रूपाने वाटतात किंवा प्रसाद देतो पंढरीनाथ. आणि माझा ज्ञानराज गोपाळाशी लाह्या वाटी. प्रसादापेक्षाही वाटणाराही मोठा आहे आणि प्रसादही मोठा आहे. ज्याला फुल सर्दी व्हायला तो गुलाबजामची बादली घेऊन घ्या 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 काय घेतो. ती बादली पाहिली की आम्हाला ते असं वाटतं जेव ताटवून उठाव, तू आधी आत जा तेव्हा आम्ही जेवतो. वाढणारही योग्य नाही, पदार्थ जरी चांगला असला तरी. पण इथं पदार्थ योग्य आहे,
हरिनामाचा खिचडी काला झालेला आहे आणि वाटिया पुले आणि जे हस्ते वाटणारा देव आहे सगळ्यांनी एकदा भगवान परमात्म्याच्या जे घोषामध्ये तो काला सेवन करण्याकरता आम्हाला ती पात्रता द्यावी पोटातले शब्द पोटात जावी आणि हा तुझ्या प्रेम स्वरूपाचा अभेद बोधाचा काला या काल्यातला कुठंच जर तू भेद ठेवला नाही तर या हृदयामधलाही भेद आता ठेवू नको असंग संगी घडले अन्याय सगळं घडलं तेव्हा असारे संसारे विषय विषसंगा कुलदिया जनार्दन क्षेमार्दन पिबद शुभगाथा तुला सुद्धा हे सगळं निवृत्त व्हावं आणि तुझ्या प्रेमाचा काला अंतकरणात उतरावा अंतकरण आमचं राहू नये ते तुझं व्हावं कुंडली विशाल महाराज खोले युट्यूबला सर्च करा अनेक पालखी सोहळ्यातल्या मुलाखती चाली 2 मिनिट फक्त कीर्तनातले मुद्दे चाली स्वतंत्र कीर्तन आपल्याला ऐकायचे असतील युट्यूबला आहे ऐकू शकतात हे सुद्धा कीर्तन आपल्याला साई चॅनलला लवकरात लवकर ऐकायला मिळेल आपण ऐकावं मुक्ताई मंदिरचं फेसबुकला एक पेज आहे ते लाईक करा संस्थेसंदर्भातल्या सूचना कमेंट्स अवश्य करा अशी सगळ्यांना विनंती करतो फक्त मुक्ताबाईचं 2 मिनिट आमच्या आणि सेवा संपवूया सगळ्यांनी हाताने टाळी वाजवा मुखाने नामघोष करा सगळ्यांनी भजन करायचंय सगळ्यांनी एकदा हात वरती करून भजन करायचं आई साहेबांचं एका ताला माणूस सगळ्यांनी
चरण स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद सारी अर्पित करा गुरु नानक भगवान जीता गाता वैराग विशेष